तो गडी घरावर गेला कसा मला सांगा. 80 रुपयाला, फक्त 80 रुपयामध्ये रेनकोट आहे. आणि राहिले तर राहिलं नाही तर उडून गेलं. नवीन चप्पल घेतलेला आहे, रेनकोट नवीन घेतलेला आहे, चष्म्याची काच पुसून घेतलेली आहे, त्यामुळे आता चढायला काय अडचण नाही आहे. हे आपले महेश साहेब काहीतरी खायला लागलेत. आणि निकिता बघा ही रेनकोट घेऊन तिकडे गेल्या बाजूला. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण चाललोय प्रतापगडचा किल्ला बघायला. आणि ह्यो किल्ला साताऱ्याच्या जावळीच्या जंगलात आहे. तसं म्हणलं तर प्रतापगडचा इतिहास सगळ्यांना आधीपासूनच माहित आहे. याच गडावर महाराजांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढला होता. आणि यो लय मोठा पराक्रम होता, म्हणूनच या गडाला प्रतापगड असं नाव ठेवलं. आता सध्या सकाळची 9:15 वाजल्यात आणि ते सगळा फोकच जमलाय. आणि प्रतापगडाच्या किल्ल्यावर आता सध्या आलोय मी. आणि बघा ही काकांची पॅन्ट घालायची तयारी चालू आहे. पॅन्ट बसली नव्हती तरी असं ओढून घातल्यात काकांनी. हे आपले महेश साहेब काहीतरी खायला लागल्यात. आणि निकिता बघा ही रेनकोट घेऊन तिकडे गेल्या बाजूला. आणि सगळेजण आपापल्या तयारीत आहेत. प्रत्येक जण आपापल्या या काकी बघा हे रेनकोट घालायला लागले. आणि आमचे ड्रायव्हर साहेब बघा गाडीमध्ये बसले. हे बघा आमचे महेश साहेब आता रेनकोट घालायला लागलेत. पॅन्ट फक्त घातल्यात, अजून शर्ट घालायचे राहिले. त्यांचे मालकीन बाई त्यांना शर्ट घालणार. तो घालणार आहे काय मालकांना शर्ट गेले हसत हसत बाजूला गेलेत तुम्ही. अजून कोण त्यांचे रेनकोट सगळ्यात भारी आहे बघा. किती रुपयाला घेतलाय? 80 रुपयाला, फक्त 80 रुपयामध्ये रेनकोट आहे. आणि राहिले तर राहिलं नाही तर उडून गेलं. बरं काय कुठे जायचं फिरायला? प्रतापगडला चालायला येईल काय? पाय आहेत काय धडे? अरे वा, नवीन चप्पल घेतलेला आहे, रेनकोट नवीन घेतलेला आहे, चष्म्याची काच पुसून घेतलेली आहे, त्यामुळे आता चढायला काय अडचण नाही आहे. प्रत्येक जण आपापल्या तयारीत आहे. आणि प्रत्येकाचं काय पाहिजे? सांबार, इडली, उत्तप्पा, डोसा, आंबोळी काय पाहिजे? सरकारी स्टेप झाले. हे पण फोक मध्ये फोक जमलेला आहे आपल्या. काय निकिता तयारी झाली? जायचं काय किल्ल्यावर फिरायला? प्रतापगड बघायचंय काय? बहीण लाजायला लागल्या. पहिल्यांदा आल्या नाही त्यामुळे लाजायला लागल्या. कॅमेरा समोर पहिल्यांदा आल्या. काय आचार्य मामा फोन चालतोय काय? काय नेटवर्क आहे ना? काय जरा वर पकडा की नेटवर्क येत आहे. हा वर पकडा. जायला नाव खरोखर पटलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी आम्ही आलोय, जिथं गाडीचं स्टँड आहे ना पार्किंगचं, तिथं आलोय आम्ही. आणि ह्यो नजारा बघितला काय? ही जी छोटी छोटी झाड आहेत ना, यांना पानं पण नाही आहेत, पण दिसायला खूप सुंदर आहे. बघा पाठीमागचा नजारा बघा. हे तर मला खूप छान वाटायला लागलंय बघायला. आणि इथं बसायला जागा आहे, पण इथं आपण बसू शकत नाही कारण हे सगळं भिजलेलं आहे. आणि आता आम्ही सगळेजण चाललोय वर प्रतापगडचा किल्ला बघायला फिरायला. बघा ही आमची गँग गाडीतून उतरून आपलं सगळेजण चाललेत किल्ला बघायला. चला आता आपण वर जाऊया. किल्ल्यावर जाताना इथे छत्री भाड्याने मिळण्यासाठी सोय आहे. तर 50 रुपयाची छत्री आपण घेऊन जाऊ शकतो इथून. आणि इथं काहीतरी टुरिस्ट गाडी पण मिळतोय, पण आता पावसाळा असल्यामुळे आम्हाला टुरिस्ट गाडी मिळाला नाही. इथे ही सगळी माहिती लिहिलेली आहे, काहीतरी यांचे नियम आहेत. हे प्रतापगडावर तू काय करायला लागलेस? म्याव म्याव विचार करायला लागले. हे बघा आमची लेडीज गँग. हे सगळीकडे नुसतं फॉग जमलेलं आहे, धोके जमलेले आहेत. आणि आता यातून कॅमेरा क्लिअर असून पण ब्लर दिसायला लागले. शिवप्रताप किल्ल्याच्या पायऱ्या चालू झालेल्या आहेत. आणि आता आम्ही चढाई चालू करलोय. पावसाळ्यात कोकण बघायला बाहेर पडलोय आम्ही, त्यामुळे सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. सकाळचं वातावरण आहे. सकाळी 9:30 वाजलेत. आणि आम्ही आत्ता महाबळेश्वरच्या आमच्या राहिलेल्या रूममधून उतरून आंघोळ करून चांगले कपडे घालून रेनकोट घालून एकदम जल्लोषामध्ये शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आता चढाई केलेली आहे. आणि आता पायऱ्या चढत वर चाललोय. अजून आता पुढचं आम्ही सगळं बघणार आहे, पूर्ण किल्ला एक्सप्लोर करणार आहे. बघू काय काय कसं होते. ही सुरुवातीला आपली पहिली कमान भेटलेली आहे आपल्याला. हा पहिला दरवाजा.
ही सध्या बघू शकता, ही पहिली कमान लागलेली आता, आणि या कमानीतून आपण आता सध्या आत जाणार आहे. दरवाजासमोर असलेला बुरुज बघा, या बुरुजावरनं शत्रूवर लक्ष ठेवलं जायचं. चला, या कमानीतून आता आपण आत जायचं आहे, आणि हा मेन दरवाजा लागलेला आहे. पहिल्या कमानीतून आल्यानंतर काहीतरी असा नजारा दिसतोय. हे माहिती आहे का तुम्हाला कशासाठी वापरलं जायचं? ही जी तोफ आहे ना, ही तोफ पेटवण्यासाठी, म्हणजे मोठी वगैरे तोफ पेटवण्यासाठी जी मशाल असते ना, मशाल, हां, ती इथे ठेवली जायची, अशी खोचून इथं खोचून ठेवल्या जायची, म्हणजे मशालचं स्टँड आहे म्हणून समजा. आणि इकडून आता आपण जाऊया पुढे चालत. हे बघा, सकाळचे धोके किती जमलेत. त्या धोक्यामधून कोण दिसेना पण झाले आपल्याला. आमचे सगळे लोक पुढे गेलेत, त्यामुळे आता मला पण जायला पाहिजे. मी एकटाच राहिले पाठीमागे. आमच्या सगळ्या गँग संग मला जायला लागणार आहे. चला, लवकर लवकर जाऊया पुढे. या किल्ल्याच्या बुरुजवरून समोरचा नजारा काहीच दिसेना झालाय धोक्यामध्ये. इथे सध्या आपल्याला विहीर दिसल्या, धोक्यामुळे दिसत नव्हती, ती बहिणीने दाखवली विहीर आहे. विहीर दिसली, आता आपण जाऊन विहीर बघूया. बघा, विहिरीचा असा काहीतरी नजारा आहे. बघूया विहीर जवळून कशी दिसते. ही बघा, ही विहीर. अरे वा, होय. अरे बाबा, काय ही विहीर एकदम भली मोठी विहीर आहे. आणि या विहिरीतून जे काय, म्हणजे त्या काळामध्ये ना, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा हा किल्ला बनवण्यात आला, तेव्हा अशा विहिरी जिथे खोदल्या ना, तर त्यातून निघणारे जे काय दगड वगैरे होते ते इथल्याच बांधकामासाठी वापरले. म्हणजे त्यांना दगड इथूनच मिळाला आणि त्यांना खाली जायची गरज पण लागली नाही. त्यामुळं दोन्ही पण काम झाली, विहीर पण तयार झाली आणि त्यातून दगड पण मिळाला किल्ला बांधण्यासाठी. आणि बघा, ही विहीर भरपूर मोठी आहे. मला लांबून दाखवायला पाहिजे, पण इथे धोकं भरपूर आहे, त्यामुळे जास्त काय दिसेना झाले. त्यामुळं हे दोरे वगैरे खाली सोडलेले आहे, त्याचा वापर कधी ना कधी तरी करत असतील. होय, पण भरपूर भरपूर मोठी विहीर आहे. धोक्यामुळे आपल्याला काय बरोबर दिसेना झाले. ते बघा, बुरुज कटडा वगैरे किल्ल्याचा, पण धोक्यामुळे काय दिसत नाही आता सध्या. फुगा लईच फुगला की तुमचा, सांभाळा त्याला, नाहीतर उडून जाचेला. यायला लागलेत सगळेजण. हे पायऱ्यावरून चालत येत असताना डाव्या साईडला काहीतरी दिसतं इकडे. अरे, हा तर भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गातून आपले महाराज भवानी मातेच्या दर्शनाला जायचे पालखीत बसून. अरे होय की, शत्रू कोणी आला का जरा बुरजावरून बघा की. या पुढे, आणि शत्रू कोणी आला का बघा. हे बघितलं काय, किल्ल्याच्या वरून घ्यायला लागले व्हिडिओ, पण धोक्यामुळे काहीच दिसेना झाले. बाबा, कॅमेरा खराब झाल्यासारखं वाटायला लागले. आता ऊन असताना तर मजा आली असती. बघितलं काय, इथं बघा, हे दिसतंय बघा, हे पूर्ण खाली आहे. आणि एवढ्या उंच उभारलोय मी, तरी पण इथला नजारा एवढा छान आहे, डोळ्याला दिसायलाय. पण हे धोका असल्यामुळे का नाही काही दिसेना झालंय. आज भांडायचं नाही, आज किल्ला एक्सप्लोर करायचा, किल्ला बघायचा आहे, त्यामुळे आज भांडू नका. हे आमचे नवीन जोडपं भांडायला लागले, जरा त्यांना सांगितलं. वाव, आता ना हे पावसाच्या वातावरणात, म्हणजे पावसाच्याच वातावरणात हे सगळं हिरवगार एवढे छान दृश्य झाले की डोळ्याला भरपूर छान दिसायला लागले. हे मला काय ते काय समजलं नाही. हे असं एक मोठं खड्ड्यासारखं आहे आणि इथून पायऱ्या आहेत वगैरे वर खाली करायला.
अरे हा भवानी मातेला जाताना बंद पडलेला दरवाजा आहे ना, काय झालं? हा इकडून दरवाजा आहे, भवानी मातेला जाताना रोड आहे, हा असा खालून गेलाय आणि असा इकडून हा वर जातोय, किंवा ही पायवाट पण असणार आहे बहुतेक, पण ही सध्या बंद स्थितीमध्ये आहे पायवाट. तर इथे काहीतरी स्ट्रक्चर उभं केले त्यांनी, काहीतरी त्यांचं प्लॅनिंग असणार आहे, नवीन काळात इथे काहीतरी बांधायचं प्लॅनिंग असणार आहे. काल नुसतं वाईचं गणपती मंदिर बघितलंय आम्ही, महाबळेश्वर बघितलंय आणि पन्हाळ्याला कुठनं दिसला कुणास ठाऊक बाबा. हे पन्हाळा स्वतःच्या डोक्याने काहीतरी घातलंय ना. पन्हाळा कुठला मध्ये झाला? वाईचा गणपती आणि महाबळेश्वर बघितलंय. प्रतापगड त्याच्यानंतर बघाले आपण. भारी काम आहे बाबा. तुमची बायको विसरभोळी आहे काय? काहीतरी मध्ये कंटेंट ऍड करते बघा. कुत्रा चिरडाय आमच्यावर, लांब रे यापासून. अरे वा, ही दिसली आज सकाळी सकाळी बाई. माकड. यो गडी घरावर गेला कसा मला सांगा? रिक्षावर उभारून कुत्र फिरतायला बैठलंय, पण घरावर बसलेलं कुत्र पहिला बैठलाच. भवानी माता मंदिरकडे, इकडून भवानी माता मंदिरकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हे माकड आमच्या मागे लागलंय. आज सोडत नाही आम्हाला. हे रेनकोटचा गट्टा बघून त्याला वाटायला लय खाऊ आहे आणि आज रेनकोट तर फाडणार, नाहीतर आम्हाला तर फाडणार ते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलस्वामिनी श्री भवानी माता मंदिर आम्हाला दिसलेले, त्यामुळे आम्ही चाललोय आता इकडं भेटायला, भवानी माता मंदिराचं दर्शन घ्यायला. अरे इथे सगळं वातावरण मोकळं आहे, इथं बरमडा वगैरे काय चालत नाही. इथे या मंदिरामध्ये बघा हे नवीन काळातले आधुनिक काळातले सगळे काय चालत नाही, फॅशन वगैरे. आणि इथे साईडला बघा हे काय काय ठेवलेलं आहे. हा गाडा आहे, गाडा आहे काय? गाडा टाईप मध्ये काहीतरी आहे हे. भवानी माता मंदिर इथून आहे पण बंद आहे. आपल्याला आता बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आणि जावं लागणार. पाऊस भरपूर असल्यामुळे मंदिर बंद ठेवलेलं असणार आहे. होय, हे हा दुसरा दरवाजा दिसलेला आहे आपल्याला. पहिला दरवाजा नंतर भरपूर वेळानं हा दुसरा दरवाजा दिसलाय आपल्याला. ओ दरवाजापाशी उभारून फोटो काढायचा. सकाळचे साधारणतः 9:45 वाजलेत, तरी पण अजून इथं धोका आहेच. अजून थोडं पण ऊन पडलेलं नाही. मला वाटलेलं 9, 9:30, 9:45 वाजल्यावर इथे थोडं तरी ऊन पडेल, इकडं तिकडचा जरा एरिया चांगला दिसेल, पण तसं काय दिसत नाही. हे बघा आमचे लोक जाऊन पोचलेले आहेत महाराजांच्या जवळ. हे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली आपल्याला घोड्यावर बसलेली. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हर 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 हर. चला आपण आता जाऊया जवळ आणि शिवाजी महाराजांना बघूया अगदी जवळून. ते कुकू माझी शिकार करणार होतं, तोपर्यंत त्याला घालवलो मी. चावलं असतं. मागच्या वेळेला कुत्रे चावलेलं, आता पण चावलं असतं. बाबा कुत्र्यापासून जरा सांभाळून राहायला पाहिजे. हे बघा इकडून इथे जायला पाहिजे. आता इकडून आपण जायचंय वर. छत्रपती शिवाजी महाराज दिसलेले आहेत आपल्याला. महाराजांची ही मूर्ती 16 फूट उंच आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हे काय लिहिले बघा. या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगज्जेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल. पोर्तुगीज गव्हर्नरचा गोवा इसवी सन 1666 त्यांनी लिहिलेलं वाटतं हे. आणि हे त्यांच्या तोंडचे घोषवाक्य इथं कोरलेलं आहे. हे महाराजांच्या पुतळ्याखाली थोडी माहिती लिहिली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इसवी सन 1630, निर्याण इसवी सन 1657. उद्घाटक भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 30 नोव्हेंबर 1957. मार्गशीर्ष शुद्ध शके 1879. असं ह्याच्यावर थोडीशी माहिती लिहिलेली आहे.
प्रतापगड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समिती, मालाजीराव नाईक, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, गणपतराव तपासे, किसन वीर, D.A. जगताप, बाबासाहेब शिंदे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तिकडे बाजूला असा छोट्या छोट्या काहीतरी तोफा ठेवलेल्या आहेत बघण्यासाठी. धुकं एवढं पडलंय की काय दिसेना झालंय बाबा धुक्यातून. बघूया फास्ट जण काय दिसतंय काय. या गार्डनच्या डाव्या साईडला कडेलोट करायचं एक टोक आहे, त्याच्यावरून गद्दार लोकांना ढकललं जायचं. हे वरून खाली येताना बघा मला लस्सी भेटली, पण हे तर काय लस्सी नाही, हे ताक आहे. ओय ताक पिणारा काय या. आमची शिकार करणार आहेत आणि आणि हातात रेनकोटचा गट्टा आहे ना, हे बघून आमच्या मागे लागलेत. बघा हे कशी दिसतात बघा, बोळी दिसतात कारण यांच्या चेहऱ्यावर जायचं नाही अजिबात. गडावरून खाली उतरताना बघा या हॉटेलमध्ये जेवणाची सगळी सोय केलेली आहे. आपल्याला भुका लागल्या तर आपण इथे जेवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ चांगली वाटली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा. चला परत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.